हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात सर्व? मजेत ना? मी पण मजेत. तर आज आम्ही नाशिक येथील सुप्रसिद्ध मिसळ ग्रेप एम्बॅसीसाठी आलो आहेत. तर आमच्या फॅमिलीसोबतचे छोटे मोठे सीन जे आहेत ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मिसळ खाण्यासाठी सकाळी सकाळी फार गर्दी असते इथे. त्यामुळे आम्ही थोडंसं उशिरा चाललो. साधारण 1च्या दरम्यान थोडीशी गर्दी कमी होते, कारण की माझं छोटं बेबी होतं, त्याला घेऊन यायचं होतं आम्हाला. त्यामुळे आम्ही थोडंसं उशिरा आलो, जेणेकरून वेटिंग कमी राहील आणि पटकन पण नंबर लागेल, आपण लवकर फ्री होऊ शकतो. त्यामुळे आम्ही 1च्या दरम्यान आलेलो. तुम्ही जर सकाळी आलात तर फार वेटिंग असते, त्यामुळे तुम्हाला जवळपास 1 तास नंबर लागणार नाही. खूप गर्दी असते सकाळी सकाळी इकडे. आणि इथे काही स्टॉल पण लावलेले होते, जसे काही ड्रेसेसचे किंवा ज्वेलरी, काही शोपीस, असे काही स्टॉल पण लावलेले होते. ते पण आम्ही एन्जॉय केले, म्हणजे बघितले. पण फार खूप महाग होतं, त्याच्यामुळे आम्ही काही परचेस केलं नाही, कारण की खूप कॉस्ट होती. लोकल शॉपमध्ये खूप स्वस्त भेटतात, त्यापेक्षा डबल किंमत होती. त्यामुळे आम्ही काही फक्त तिथे बघून घेतलं, काही परचेस वगैरे नाही केलं. आणि मध्ये एंट्री झाली. मध्ये इतकं सुंदर वातावरण होतं यामध्ये, तुम्ही बघू शकता. पूर्ण वरून ग्रेप एम्बॅसी म्हणजे फक्त द्राक्षांच्या बागामध्ये हे बनवलेलं आहे वरती, आणि त्याला ओरिजिनल द्राक्ष पण लागलेले होते. तर असं इतकं छान वातावरण होतं आणि एकदम कूलिंग होतं त्यामध्ये. एकदम छान ॲटमॉस्फिअर होता, खूप छान वाटत होतं. आणि निसर्गरम्य वातावरणात तसं कसं मन पण छान रमतं. आमच्या ताईन त्या होत्या बाळा सांभाळण्यासाठी, त्यामुळे माझी थोडीशी मज्जाच झाली, कारण की पूर्ण वेळ बाळ त्याच सांभाळत होत्या आणि मी पूर्ण वेळ मोकळी होती. त्यांनीच पूर्ण बाळ सांभाळत, त्यामुळे मला जास्त एन्जॉय करता आला. कारण की रोज मीच बाळ सांभाळते, त्यामुळे मला खूप बोर होऊन गेलेलं. तर सांभाळून म्हटलं तर थोडंसं वेगळं काहीतरी चेंज घेऊया. तर त्यांनी बऱ्यापैकी पूर्ण वेळ बाळ त्यांनी सांभाळलं. मला खूप छान वाटलं. नांदू का आपण? नाही, आपण बाहेर नाही फिरायला. मी नाही ना गागे नंदू का त्याला? गागे नंदू नंदू गागे. ये बाई कसं पाहू राहिलं डमा. इथं मिसळ वगैरे खाऊन झाली होती आणि आमचं फोटो सेशन चाललेलं होतं. त्यामध्ये एकचा पण कॅमेरा छान नव्हता, तर एक म्हणजे काकाच्या पण कॅमेरामध्ये छान फोटो येत नव्हते. कोणी म्हणतं माझ्या मोबाईलमध्ये काढ, कोणी म्हणतं माझ्या मोबाईलमध्ये काढ. असाच एन्जॉय चाललेला होता. जसे काही आले तसे फोटो शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामध्ये. सगळ्याला ऊन लागत नाही. तुला असं वाटत नाही पोरगं होईल? मी सांभाळायला
अशा प्रकारे आमचा मिसळसाठी झालेला एन्जॉय तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल. तर असेच येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्ही बघत राहा. तर चला आता व्हिडिओला इथे एंड करते, कारण की आम्ही पण आता घरी निघालो आहे. असेच येणारे छोटे मोठे जे व्हिडिओज असतील, एन्जॉय असेल आमच्या फॅमिलीसोबतचे, मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेल. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, काळजी घ्या.